श्री स्वामी समर्थ. 31 डिसेंबरला इंग्रजी वर्ष संपत असते आणि त्यानंतर नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होत असते. बुधवारी 31 डिसेंबर आलेला आहे आणि हा या वर्षातील शेवटचा दिवस असणार आहे. या वर्षामध्ये आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला नकारात्मक गोष्टी आल्या असतील. आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता वाढलेली असेल, आपल्या घरामध्ये जर सततचे वादविवाद, कलह या गोष्टी जर या 2025 वर्षामध्ये घडून गेलेल्या असतील, मतभेद झालेले असतील, तर आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून या वर्षातील शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 31 डिसेंबरला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील, लहान मुले सतत हट्टीपणा, किरकिरेपणा करत असतील, मोठी मुले आपलं ऐकत नसतील, तर मुलांवरून सुद्धा आपल्याला या दिवशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील आणि आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व प्रकारची इडापिडा, नकारात्मकता नष्ट होईल आणि येणारे नवीन वर्ष हे आपल्याला सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल. कोणती वस्तू आपल्याला ओवाळायची आहे, कशा प्रकारे ओवाळायची आहे, मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि घरावरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपण खूप कष्ट करतो, परंतु त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही. आपण केलेल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, कष्टाचे फळ आपल्याला मिळावे म्हणून आपल्याला या वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 अशा वस्तू पाहणार आहोत. त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण ओवाळून टाकू शकतो. या दिवशी सायंकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे, म्हणजे मीठ न घालता भात शिजवायचा आहे. त्याचप्रमाणे हा भात थोडासा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे, म्हणजे काय तर दही भात आपल्याला मिक्स करायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या भोवती हा दही भात शिंपडायचा आहे. जर आपण गावाकडे असू तर आपल्याला हे करणे शक्य आहे, परंतु शहरी भागामध्ये आपल्याला आपल्या घराभोवती किंवा आपल्या फ्लॅटभोवती दही भात शिंपडणे हे शक्य होणार नाही. अशा वेळेला हा दही भात आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि ही प्लेट आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आहे. आपल्या घराच्या ज्या भिंती आहेत तर त्या 4ही भिंतींना आपल्या हाताचा स्पर्श करायचा आहे, म्हणजे दही भात आपण ओंजळीमध्ये घ्यायचा, त्याचा स्पर्श करायचा. त्यानंतर घराबाहेर यायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे. आतील दिशेला आपल्याला तोंड करायचं आहे आणि 7 वेळेला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून हा दही भात जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आणि दूरवर बाहेर जाऊन टाकायचा आहे. कोणाच्याही अंगणामध्ये किंवा कोणाकडूनही तो ओलांडला जाईल, तर अशा प्रकारे टाकायचा नाही. एखाद्या झाडाखाली आपण तो टाकू शकतो, जेणेकरून कोणाकडूनही तो ओलांडला जाणार नाही. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, इडापिडा नष्ट होत असते. आता जर आपल्याला दही भाताचा हा उपाय करणे जमले नाही, तर मग आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नवीन घ्यायचा आहे, न सोलता हा नारळ घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजावरून आपल्याला 7 वेळेला तो ओवाळायचा आहे. त्यानंतर तो फोडायचा आहे, म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता ही आपल्याला त्या ठिकाणी नष्ट करायची आहे आणि हा फोडलेला नारळ आपल्याला दूरवरती फेकायचा आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा आपण उपाय करू शकतो. सर्वांना करता येईल असा हा नारळाचा साधा सोपा उपाय आहे, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. आपल्याला जर दही भाताचा किंवा नारळाचा सुद्धा उपाय करणे शक्य झाले नाही, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडेसे मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत. हे सर्व आपल्याला एकत्र घेऊन आपल्या घराची आपल्याला नजर काढायची आहे, म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं, आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि घरावरून 7 वेळेला किंवा 5 वेळेला, अगदी 3 वेळेला जरी आपण ओवाळून घेतलं तरी चालेल आणि पेटत्या अग्नीमध्ये आपल्याला हे नेऊन टाकायचं आहे. अगदी आपण थोडेसे कागद जरी पेटवले आणि त्यामध्ये नेऊन टाकलं तरी सुद्धा चालेल. यामुळे सुद्धा नजरबाधा नष्ट होत असते. तर अशा प्रकारे आपण घरावरून या दिवशी दही भात ओवाळू शकतो किंवा नारळ ओवाळून तो फोडू शकतो किंवा मीठ मिरच्या ओवाळून आपल्या घराची नजर काढू शकतो. ज्याप्रमाणे आपण काही वस्तू या घरावरून ओवाळून टाकू शकतो, त्याचप्रमाणे मुलांवरून सुद्धा आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, लहान मूल असेल, मोठे मूल असेल, अगदी नोकरी करणारे जरी मूल असेल तरी आपण हा उपाय करू शकतो. आई, वडील किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, कोणीही ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकू शकतात. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल किंवा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, त्यांना जर एखाद्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स येत नसतील आणि ह्या सर्व गोष्टी जर
नजर दोषामुळे होत असतील, एखाद्याची नजर आपल्या मुलांना लागलेली असेल, बऱ्याच वेळेला काही लोक जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांच्यासोबत नकारात्मकता घेऊन येत असतात आणि यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि याचा आपल्या मुलांवरती सुद्धा परिणाम होत असतो. म्हणूनच मुलांना जर नजरदोष निर्माण झालेला असेल तर आपल्याला मुलांवरून सुद्धा एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे. आता मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी सुद्धा आपल्याला 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि थोडीशी मोहरी घ्यायची आहे. अगदी 5 ते 7 मोहरीचे दाणे घेतले तरीसुद्धा चालतील आणि आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसायला सांगायचं आहे. मुलगी असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आपलं तोंड हे पश्चिमेला होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि मुलांवरून आपल्याला 7 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे. अगदी पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही. जेव्हा आपण या वस्तू ओवाळून घेणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला थोडासा अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू ओवाळून झाल्यानंतर आपल्याला त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायच्या आहेत. यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर नजरदोष असेल, नजरबाधा असेल तर ती नष्ट होत असते आणि हे जर करणे आपल्याला शक्य झाले नाही तर आपण ओंजळीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून हे तांदूळ ओवाळून घराबाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली ते आपल्याला टाकायचे आहेत. हा उपाय करताना मुलाचे किंवा आपले तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हा उपाय करत असताना आपण जेव्हा ओवाळतो तर त्यावेळेला घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला ओवाळायचं आहे, म्हणजे उजवीकडून डावीकडे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण घरावरून ओवाळणार आहोत त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारे आणि मुलांवरून ओवाळणार आहोत तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला घड्याळाचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो तर त्याच प्रकारे ओवाळून घ्यायचं आहे. यामुळे या वर्षामधील सर्व नकारात्मकता, इडापिडा नष्ट होईल आणि नवीन वर्षामध्ये आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रगती होईल. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःखे आहेत तर ती सुद्धा नष्ट व्हायला मदत होईल.